तर इथे खूप छान प्लांट लावले आर्टिफिशियल बघू शकता. याला एक तर सांभाळावं लागतं, तर दमून जातो सामान सांभाळ. इथे आता कियारा आणला आईस्क्रीम दिली आहे. कशी रे टेस्ट दाखव गवन चांगलं आहे का? येऊ मग वापरायला घरी. तर एक घेते असा मस्त छान. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता वाजले आहेत 12:30 आणि माझी एक्सरसाइज झाली. इतक्यात आवरून झालं. कियाराला ना दूधपोळी घेऊन आलेली आहे, तिला दूधपोळी खायची होती. तर इथे आमची कियारा, तर तेच विहान गेलंय आंघोळीला वगैरे. घर पण आवरलं, एक्सरसाइज झाली, माझं स्वतःच आवरलं. आता स्वयंपाक करायचा आहे वैभव आणि माझ्यासाठी. विहानने पण खाल्लं, कियाराला पण आता देते. तर आज मस्त मम्मीने दिले होते मला वडे, याचे काय म्हणतात आपलं मठाचे वडे दिले होते. तर तीच भाजी करणार आहे. तर मी कशी करते ते तुम्हाला दाखवेल. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर थोड्या वेळाने करेल. त्याच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी करणार. तर चला आता पटापट कियाराला जेवण देऊन देते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. तर कियाराला जेवण दिलं आणि आता इथे मम्मीने दिलेले वडे होते. एक हाताने सोडलेले वडे आहे आणि दुसरे असे झाऱ्याने काढलेले. तर तेच आता बघते कोणती करायची. मला असं वाटतं की जे झाऱ्याने काढले ते करून घेतलं आणि जे हाताने सोडले ते थोडं लक्षाचे करावं लागतील आणि थोडे सुके करणार. तर आता तेच करून घेते. तर इथे बघू शकते एवढे वडे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे वडे एवढे एवढे घेतले तरी भरपूर होऊन जातात. तर मी आता तर एवढे वडे घेते. आता चला लाईट लावून घेते. कढई तर वडे पहिल्यांदा ना थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेऊ, लालसर करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग फोडणी द्यायची. तर तुम्हाला माहिती वडे केली की कांदा खूपच लागतो. तर आता इथे थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यात फ्राय करून घेऊ. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्याच्यात फ्राय करून घेऊ. विहार कांदे मोठे मोठे 2-3 खालचे याच्यातून आण. हा ते खाली ठेवलेले आहे ना, ते एक घेऊन ये खालचं. कांदा एक नको आणू, जाळी आहे उचलून. तर इथे चिमणी लावते थोडा वेळ. त्यात फ्राय करून कमी गॅसवर ना मस्त फ्राय करून घ्यायचे क्रिस्पी. आणि मला ना असे सुद्धा आवडतात खूप क्रिस्पी केले ना, खूप खाण्यासाठी आवडतात. तर आता इथे मी कांदा पण चिरून घेते. तरी 3 कांदे घेतलेले आहे.
3 कांदे चिरून घेते पटापट. मस्त फ्राय करून घेतले. चला आता पटापट कांदा चिरून घेते, लसूण सोलून घेते. तरी कांदा वगैरे घेतला कापून आणि लसूण हे ना असा ठेचून घेतलेला आहे. लसूण टाकायचं, मस्त फ्राय होऊन घ्यायचं लसूण. जिरे, आता कढीपत्ता खाली आणायला लावला लागला, म्हणजे कढीपत्ता पण टाकायचा. इथे कांदा भरपूर सारा. कांदा आपल्याला ना एकदम गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे. त्याला पैसे होऊ देते. पाणी वगैरे तर आता वैभवसाठी ना पोळ्या करणार एका साईडला 3-4 पोळ्यांचं पीठ मारणार आणि नाही पीठ करणार. Marge hinted to Bart that she had gotten nothing. No gratitude, and she went back to her bedroom angry. Until the early hours of the next morning, Marge still hadn't gotten any thanks from Bart. She finally wakes up Homer and asks him to bring Bart over. Bart came to apologize to her with a ladder. गाडी आली होती, पटकन मी हात पाठवलं खाली. पीठ मळून घेते पटापट. इथे बघू शकता वड्याची भाजी किती सुंदर दिसते ना. थोडंसं पानसटच ठेवलेली आहे पाण्याची, म्हणजे छान लागेल भाकरी सोबत खायला. बघू शकता अशी केलेली आहे वड्याची भाजी. कशी वाटली नक्की सांगा.
चला आता पोळ्या करून घेते. मी आवडलेलं आहे आणि आम्ही असंच सहज चाललो सिटी सेंटर मॉलला. तर हे मस्त घातलं मी, क्रॉप टॉप घातलेला आहे. चला तर इथे थांबलेलो आहे आम्ही. वैभवला बोलली की बुलेट घेऊ गाडी, ॲक्टिवा ठेवून देऊ. ॲक्टिवा घेऊन आलो तो आता कसं सोडलं. इथे बी आणला आणि मला दिलं उतरून आणि आता बुलेट घेऊन येत आहे. मग बुलेटवर जाऊ. तसंच आम्ही सिटी सेंटर मॉलला आज सहज चाललो फिरायला. मुलांना घेऊन जातो आज. थोडं DIY वगैरे असं फिरू आम्ही. आणि तेच चला बोलते नंतर. आणि तुला खायला तर इथे आवाज नसेल येत, खूप गाड्या आहे. तर आजचा लुक माझा असा आहे, क्रॉप आणि स्टँड. तर इथे आहे साईबाबाचं मंदिर बघू शकता. तर तेच आता म्हटलं ना विहान त्यांना फिरून आम्ही सिटी सेंटर मॉलला. आणि शाळा लवकरच सुरू होईल ना, त्याच्यामुळे तुम्हाला पण दाखवते DIY वगैरे जाऊन मस्त आईस्क्रीम वगैरे मुलांना देऊ घेऊन. बस अशी 2-3 शॉप फिरू आणि मग येऊ. तर असा प्लॅन आहे आजचा. सिटी सेंटरला आलेलो आणि आता DIYला जाऊ. आणि यायला लंबी मग काहीच नव्हतं आणलं, आम्ही यायचो. चला आज मग माझं आवडतं सेक्शन. आता हे आले अशी, पण DMartची छान आहे ना मग डिझाईन. चला इकडे काय बॉटल, पाण्याच्या बॉटल बघ तुम्हाला कशी घ्यायची नंतर स्कूल झाली का सुरू. विहान कशी ही बघ अशी एवढी मोठी. तुला एवढी मोठी पाहिजे, एवढी अशी. काय 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 झालं. चला कियाराकडे तर अशी पण बॉटल झाली, अशी बॉटल झाली. हा चला मस्त आहे दादा. हे बघ कशा बॉटल. कोणते कशाला सिपर. तर इथे चॉपिंग बोर्ड बघू शकता मस्त. इथे ना कट करायचं आणि हे धुवायचं पाहिजे ना. तर कियारासाठी रडते ना विहान. तिला आलं का, तिला काय काय आवडतं. हे पाहो आपलं नेहमीचा घ्यायचं राहून गेलं ना. हे नवीन आहे का तेच कुलिंग बॉक्स. तर आता ना DIYला ना वेगवेगळे नवीन नवीन भांडे येतात. तर आता हा कलर आला, इतका सुंदर आहे बघू शकता. मोरपंखी कलर आहे. बाई नंतर बघू. चला हे वाव, ह्या बास्केट किती आपल्या पॅन्ट्रीमध्ये ठेवायला मस्त बास्केट. पॅन्ट्रीमध्ये
एंट्री रूम मध्ये ह्या अशा बास्केट मी घेईल नंतर ठेवायला. बघू शकता अशा पद्धतीच्या. ह्या हे बघू शकता एवढा पूर्ण सेट कितीला आहे? 270ला आहे. छान आहे. नंतर हे कुंड्या ठेवायचं किती छान आहे. हा बास्केट इतके छान आहे. याच्यात आपण ना कुंड्या पण ठेवू शकतो. तीनचा सेट आहे 590. तर ह्या बास्केट आहे 3चा सेट 590ला आहे. खूप मस्त आहे. कुंड्या ठेवू असं पण बास्केट छान किचनमध्ये ठेवण्यासाठी मस्त आहे ना. पॅन्ट्रीमध्ये बघा किती प्रकार आहे आपण घेऊ शकतो. हा हे बघ पॅन्ट्रीमध्ये हे पण इथे कांदे ठेवायला इतकं छान छान बास्केट आले ना प्लास्टिकच्या. एकदम मॉडर्न पिंट्रेस्ट लुक आलेला आहे. पिंट्रेस्ट लुकच्या शकता. घड्याळ आहे. घड्याळ चला मग इकडून असं पटपट यायचं. असं करून मी ते जेवण झाल्यानंतर एकदम फास्ट मध्ये सगळं भारी. चायनामधल्या म्हणजे ते हे काय ते इन्व्हेन्शन्स. कपडे याची प्राइस 826. मस्त आहे असं आणि खूप टिकटॉक छान आहे. मला आवडलं. बघू शकता कपडे धुतले ना मग काढून ठेवायला वाळत करायचे. ही एक मोठी साईज आहे आणि ही एक छोटी साईज आहे. ही 430ला आहे. मस्त. तर इथे मला ना क्लिप्स इतके आवडतात. छान छान आहे हेअर क्लिप. तर बटरफ्लायच्या ते इतके कलर्स आहे ना बघू शकता. खूप कलर्स आहे इथे. तर मी मागच्या वेळेस 2-3 मुलं बघते आता. छोट्या पण आहेत बघू शकता. छोट्या छोट्या नेल आर्ट्स. हे बघ कियारा नेल आर्ट्स किती छान आहे. वाव. अच्छा लग रहा. एक मिनट सब पे चल जाता. क्या है? छान बॅग्स आहे. काय बेबीचं सगळं सेम सेम सेम. पर्स फ्लावर्स. खूप छान प्लांट लावले आर्टिफिशियल बघू शकता.
एकदम क्यूट आहे. टेबलवर एवढं ठेवण्यासाठी एवढं आलेले ऑप्शन. काय हां मला एकदा सांभाळावं लागतं तर दमून जातो सामान सांभाळ. इथे आता कियारा आणि आणला आईस्क्रीम दिली आहे. कशी रे टेस्ट दाखव बघा. वा लवकर जायचे ना आपल्याला. भारी ना सॉफ्ट. हा छान आहे. आवडली यांना. क्या यांची संपली पण हा अशी यांची संपली. तर आता ना ट्रेंडी एक कार्टून म्हणजे डिझनी कार्टूनची मूवी आलेली ना त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर आहे आता खूप फेमस आहे. जितके व्हिडिओज वगैरे येतात मुलांना. काय नाव विहान याचं काय स्टिच. तर म्हटलं एक घ्यावं ट्रेंडनुसार घालावं काहीतरी छान दिसेल तर एक घेते मी. हे मस्त आहे. घालून बघ. चांगलं आहे का घेऊ मग आपल्याला घरी. तर एक घेते असा मस्त छान. तर इथून आता आम्ही चाललेलो आहे मॉलमध्ये. भरपूर फिरलो मस्त एन्जॉय केलं आणि तेच आता इथे आलेलो गंगेकडून जातोय आणि ते देवाच्या मंदिराच्या तिथे पूजा चालू होती. तर बघू शकता होम पेटवलेला होता आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना. तर तिथून इतकी गर्दी होती. पोलीस सुद्धा होते. मग आम्ही तसंच खाली गेलो आणि त्याच्यानंतर मग असा आमचा पूर्ण दिवस घालवला मुलांसोबत. पण मुलं असली की इतकं सांभाळावं लागतं. नुसतं कियारा वेगळी रडते. नंतर विहान तर काही त्रास देत नाही पण कियारा नुसती हे घे ते घे हे घेऊन माग ते घेऊन माग. तिचं असंच चालू असतं. तिचं बाकीचं वेळ तर रडण्यातच जातो. तर तरी आम्ही म्हटलं चला आज फिरवू मुलांना. आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं. मग संध्याकाळ पण झाली होती आणि बुधा हलवाईचं आलेलं. तर वैभव बोलली की खायची का जिलेबी. पण मी बोलली नका आता खूप वेळ झालेला आहे घरी जाऊ. कारण खूपच थकले होते आणि आजारी पण म्हणजे मला असं विकनेस वाटत होता. तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला सरळ घरी जाऊ आपण. तर तेच वातावरण पण बघू शकता असं झालेलं आहे. आणि म्हटलं चला आज पहिल्यांदा मुलांना घेऊन जाऊ. खूप दिवसांनी म्हणजे घेऊन गेलोच नाही कुठे. घरीच असतात. मी आणि वैभवच जातो कुठे जायचं असले की. पण म्हटलं चला त्यांना घेऊन जाऊ. स्कूल पण लवकर सुरू होणार आणि तेच चला आता घरी जातो. आणि गंगेवर पण भरपूर गर्दी होती. फिरायला लोक येतात संध्याकाळचे वगैरे. तर बघू शकता भरपूर गर्दी आहे. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसं वाटला ते नक्की सांगा. आणि छान मस्त फिरलो. DIYला गेलो. DIYला भरपूर साऱ्या वस्तू आलेल्या आहे छान छान. तर तेच म्हटलं चला बघून येऊ आणि तुम्हाला पण मी दाखवते की कोणकोणत्या नवीन नवीन वस्तू आलेल्या आहे DIYला. म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल घरातल्या वस्तू तर तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि रिजनेबल प्राईजमध्ये असतात सगळ्या वस्तू आणि कशासाठी यूज करू शकतो आपण ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्कीच सांगा. आय होप आवडला असेल बघायला पूर्ण ब्लॉग. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल ब्लॉग तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.